मुंबई जागतिक दर्जाचं शहर बनतंय असं सांगणाऱ्या महापालिकेचे डोळे उघडणारी बातमी. 2 महिने, तब्बल 60 दिवस उलटले तरी जोगेश्वरीच्या मेघवाडीत रस्त्याचं काम संपायचं नाव घेत नाहीये. विकास कामांच्या नावाखाली इथल्या नागरिकांना कचऱ्याच्या आणि राडारोड्याच्या नरकयातना भोगायला लावण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला? प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे इथल्या निष्पाप जनतेचा श्वास गुदमरतोय. नमस्कार, मी वैदेही मराठे. मुंबईतल्या रस्ते विकासाचा आणि स्वच्छतेचा दावा किती फोल आहे याचं जळजळीत उदाहरण जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडीत पाहायला मिळते. या भागात सलग 2 महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र या कामाच्या नावाखाली संपूर्ण परिसरात कचरा आणि राडारोड्याचा जणू महापूर आल्याचं चित्र आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूंना सिमेंटच्या गोण्या, माती, दगड आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रचंड डोंगर उभे राहिलेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा कचरा आणि राडारोडा वेळेवर उचललाच जात नाहीये. सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे या उघड्यावरील कचऱ्याची प्रचंड सडणण होऊन संपूर्ण मेघवाडी परिसरात असह्य आणि जीवघेणी दुर्गंधी पसरलीय. डास, माशा आणि कीटकांचे साम्राज्य वाढल्यामुळे परिसरात साथीच्या आजारांचा मोठा धोका निर्माण झालाय. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू आहे. रस्ता चालण्यासाठी उरलेला नाही आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा नाही. विकास कामाच्या नावाखाली नागरिकांना नाहक त्रासाच्या खाईत लोटण्यात आले. संबंधित कंत्राटदार आणि पालिकेचे वॉर्ड अधिकारी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत. कामाची जागा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे हा नियम फक्त कागदावरच राहिलाय का? 2 महिने झाले तरी अजून हे काम कधी पूर्ण होणार? आणि तोपर्यंत जनतेने या नरकातच जगायचं का? असे संतप्त सवाल आता मेघवाडीतील जनता विचारत आहे. या ढिसाळ कारभाराला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त कधी कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. नंबर 1, बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन. नियम 2016 या केंद्रीय नियमांनुसार कोणत्याही बांधकाम किंवा रस्ते दुरुस्तीच्या ठिकाणी निघणारा राडारोडा सार्वजनिक रस्त्यावर उघड्यावर टाकता येत नाही. कंत्राटदाराने तो 24 ते 48 तासांच्या आत पालिकेच्या डम्पिंग साईटवर वाहून नेणे बंधनकारक आहे. नंबर 2, मुंबई महानगरपालिका कायदा 1888 MMC ॲक्ट सेक्शन 313 नुसार सार्वजनिक रस्त्यावर किंवा गल्लीत कोणत्याही प्रकारचा कचरा, राडारोडा किंवा बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस व नागरिकांना अडथळा निर्माण करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नंबर 3, राष्ट्रीय हरित लवाद NGT आणि वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांनुसार रस्त्याचे काम करताना उडणारी धूळ आणि कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तारपत्री/ग्रीन नेट लावणे आणि नियमित पाण्याचे फवारे मारणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असते, ज्याचे उल्लंघन स्पष्ट दिसते. नंबर 4, भारतीय संविधानाचे कलम 21 राईट टू क्लीन एन्व्हायरमेंटनुसार प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि निरोगी वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. दरम्यान येथील कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून होते.